नमस्कार. ललिलिशियस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता संक्रांत होऊन गेलेली आहे, जवळ रथसप्तमी आलेली आहे. आपण आता पटकन तिळाचे लाडू बनवून घेऊया. या तिळाच्या लाडवासाठी काय सामुग्री लागते ते आपण बघूया. पाव वाटी पांढरे भाजलेले तीळ, 1 वाटी सुखं खोबरं किसलेलं, नंतर भाजलेले शेंगदाण्याचं कूट चांगलं 1 वाटी भरून, आणि 1 वाटी किसलेला चिकीचा गूळ, 2 चमचे तूप, थोडी वेलचीची पूड आणि 1 अर्धी वाटी किंवा पाव वाटी पाणी पाक करण्यासाठी. ही आपली झाली सामुग्री. आपण आता सुरुवात करूया. गॅस लावला, वाळगा ठेवला. नंतर हे जे तीळ आहेत ना, हे तीळ छानपैकी खरपूस भाजून घेतले. जर असे तांबूस होईपर्यंत त्यांना भाजायचं, काळे नाही करायचे ना. नंतर हे तीळ आपण एका ताटामध्ये ओतून घेतले. नंतर हे सुखं खोबरं जे किसलेलं आहे, हे सुखं खोबरं पण छानपैकी तांबूस वास, खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचं. ते पण जास्ती काळं वगैरे करायचं नाही. आणि मग झालं की ते परत ते जे तीळ आपण ओतले त्याच्यामध्ये ओतून टाकायचं. नंतर काय राहिलं, शेंगदाण्याचं कूट. हे शेंगदाण्याचं कूट तर आपण भाजून घेतलेलं आहे, हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं. नंतर वाळग्यामध्ये 1 पाव वाटी पाणी घालायचं. पाणी घालून हा जो किसलेला गूळ आहे ना, हा त्याच्यामध्ये टाकायचा. चांगला ढवळल्यानंतर थोडं त्याच्यात तूप टाकायचं, कुटलेली वेलची टाकायची आणि चांगला त्याचा पाक करून घ्यायचा. आणि तो पाक चांगला झाला, व्यवस्थित झाला, मोठा गॅस नाही करायचा, बारीक गॅसवरतीच करायचा. आणि झाला तर आपण असं कालथ्याने बघायचं की त्याला तार येते का. साधारण 1 तार आली की समजायचं की हा पाक झालेला आहे. मग हे जे मिक्स केलेलं जे मिश्रण आहे ते सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आणि अगदी स्लो आचेवरती त्याला चांगलं ढवळत बसायचं. चांगलं ढवळत बसल्यानंतर काय होईल, त्याचा असं कालथ्याला ना गोळा लागेल, असं गोळा होईल. तो गोळा झाला की समजायचं की आता हा सगळं एकत्र व्हायला लागलेला आहे, आता आपलं तयार झालेला आहे. आणि मग तो आपण आपल्या प्लेटमध्ये ओतायचा. ह्याच्यामध्ये एक काय आहे की करताना मात्र हा गरम गरम लाडू ना गरम गरम करावे लागतात. हात जरा भाजतात, थोडे आपण हाताला तूप लावायचं आणि भराभर असे करायचे. नाहीतर हे लाडू आहेत ना असे वेडेवाकडे होतात एकदम. म्हणून जरा पटापट करून हे लाडू करायचे. आणि हे लाडू तुम्हाला असं वाटेल की हे साखरेचे लाडू आहेत, इतके पांढरे स्वच्छ होतात, पण ते साखरेचे नाहीत, ते गुळाचे आहेत. पण चिकीच्या गुळामुळे तेवढे पांढरे झालेले. लाडू एकदम सुंदर होतो, कडक नाही, सॉफ्ट असतो आणि अगदी चिकी जशी खातो ना त्याप्रमाणे तो लागतो. फार चविष्ट लागतो. तुम्ही करून बघा, नक्कीच करून बघा, हा तुम्हाला लाडू आवडेल. इतका वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल मी तुमची आभारी आहे. तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत जा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत नमस्कार.